नमस्कार बंधू भगिनींनो, साने गुरुजी बद्दलची थोडक्यात माहिती आपण आज माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती पाहणार आहोत। 24 डिसेंबर हा साने गुरुजी यांचा जन्मदिवस, कारण त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी झाला। आपण त्यांना साने गुरुजी या नावाने ओळखत असलो तरी त्यांचं पूर्ण नाव हे पांडुरंग सदाशिव साने अशा पद्धतीचं होतं, ज्यांचा जन्म पालगड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी झालेला आहे। तर मृत्यू 11 जून 1950 ला झाला। गुरुजींचं शिक्षण हे MA मराठी आणि संस्कृत या 2 विषयांच्या मध्ये झालेलं होतं। शिक्षण घेतल्याच्या नंतर गुरुजींनी शिक्षकाच्या भूमिकेमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे। त्यांच्या अनेक साहित्य कृती प्रसिद्ध असून त्यामध्ये सर्वाधिक चर्चिलेली आणि सर्वाधिक संस्कार करणारी साहित्य कृती म्हणजे श्यामची आई। श्यामच्या आई बद्दल माहिती नसेल असा माणूस मराठी गणलाच जाणार नाही, कारण मराठी ज्या ज्या व्यक्तीला भाषा कळते त्यांना श्यामची आई माहिती आहे। ज्यांनी साधना नावाचं मासिक सुरू केलं, ज्या मासिकाच्या माध्यमातून बौद्धिक मेजवानी देण्याचं काम ते करत आलेले आहेत। त्यांचा पत्री हा पहिला देशभक्तीपर काव्यसंग्रह देखील अत्यंत महत्त्वाचा राहिलेला आहे। दलित बंधू भगिनींना पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर खुलं करून देण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलं। अत्यंत मातृहृदयी गुरुजी म्हणून आपल्याला त्यांचा उल्लेख करावा लागतो। करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूसी तयांचे, अशा प्रकारचा विचार ते नेहमी मांडत आलेले आहेत। गुरुजींचं चरित्र हे खरोखरच शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या अनेक गुरुजींना प्रेरणा देणारं आदर्शवत अशा प्रकारचं त्यांचं चरित्र आहे। त्यांनी अनेक गीतं लिहिलेली आहेत, ज्यापैकी धर्माची खरी व्याख्या साने गुरुजींनी सांगताना म्हटलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे। खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे। जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित।